प्रेज द लॉर्ड. शालोम अलेखिम, बारुख हशीम. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आपल्यावर आहे. आपण त्याची स्तुती करतो, त्याच्या नावाला धन्यवाद देतो. पास्टर मनोज तेलरे मिनिस्ट्रीमध्ये आपण इथे येत आहोत. मी आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. यहोवा याकीम प्रेयर फेलोशिपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी मनोज तेलरे मिनिस्ट्रीजवर जाऊन सबस्क्राईब करा. इथं बेलचा एक आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सतत संदेश आणि साक्ष हे ऐकायला मिळेल. ही आहे साक्ष ऐकण्याची वेळ. एका बहिणीची साक्ष आहे. तिच्या बहिणीच्या बाळाला काही दिवसापासून प्रॉब्लेम होत आहे आणि एका आजारपणातून तो जात आहे. त्या बाळाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, पण इतके औषध दिले, इतके उपचार होऊन सुद्धा काही परिणाम झाला नाही. शेवटी त्या बहिणींना पास्टरांविषयी सांगितलं. त्या बहिणींनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी त्याची विनंती काय आहे ती ऐकली. पास्टरांनी प्रार्थना केली आणि नंतर त्या बाळाची सोनोग्राफी झाली आणि सोनोग्राफीमध्ये जे काही रिपोर्ट दिसले ते सगळे नॉर्मल आलेले आहेत आणि देवाला आपण धन्यवाद करतो आणि पास्टरांची प्रार्थना परमेश्वर ऐकतो. देवाला आपण गौरव द्या. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत. साक्ष नंबर 2 अशी आहे. एक बहीण आणि त्यांची बहीण या दोघीही गेले 21 दिवस आजारी आहेत. दोघी बहिणी 21 दिवस आजारी आहेत आणि त्यांना बरेच दवाखान्यातून नेण्यात आल्या, पण बरेच उपचार सुद्धा झाले, पण काही परिणाम होत नाही. म्हणून त्या बहिणींनी पास्टरांना विनंती केली. व्हॉट्सॲपवर प्रार्थना विनंती पाठवली की पास्टर, मी आणि माझी बहीण गेले 21 दिवस आम्ही आजारी आहोत, कृपा करून प्रार्थना करा, फरक काही पडलेला नाही आहे. पास्टरांनी प्रार्थना केली आणि तातडीनं एकदम सडनली अर्जंटली असं झालं की त्याची प्रार्थना देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्या दोघीही बहिणी आता निरोगी आहेत. त्या दोघीही बहिणी देवाला गौरव देत आहेत. साक्ष 3. पुन्हा एकदा एका बहिणीची साक्ष आहे. तिच्या भाषेला खूप ताप आला. तिला दवाखान्यात ॲडमिट करण्यात आले. सलाईनच्या बाटल्या लावल्या तरीही काही परिणाम झाले नाही. शेवटी त्या बहिणीनं पास्टरांना फोन केला आणि व्हॉट्सअपवर सुद्धा विनंती पाठवली की पास्टर, माझ्या बहिणीला खूप ताप येत आहे, भाषेला खूप ताप येत आहे. आणि नंतर पास्टरांनी प्रार्थना केली आणि नंतर असं झालं की मोठं आरोग्य प्राप्त झालं. परमेश्वराचा वरदहस्त त्या भाषेवर पडला आणि ती बरी झाली. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. नंतर ती डिस्चार्ज झाली आणि आता ती देवाला गौरव देत आहे. एक शेवटची साक्ष आपण ऐकूया आणि नंतर आपण पास्टरांचा संदेश ऐकूया. एका भावाची साक्ष आहे. शेंदवा गावातला एक मुलगा आहे आणि त्याला मुंबईतल्या धारावीच्या पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं. पोलिसांनी त्याला पकडलं. कोणी नातेवाईक असेल तरच आम्ही तुला सोडू असं पोलिसांनी सांगितलं. इतर नातेवाईक घाबरले आणि त्यांनी पास्टरांना प्रार्थना केली की पास्टर, अशी अशी गोष्ट झाली, आमच्या गावातला एक मुलाला मुंबईतल्या धारावी पोलिसांनी पकडलं. आणि पास्टरांनी प्रार्थना केली. नातेवाईक सैरावैरा झाले आणि नंतर असं झालं की पास्टरांनी प्रार्थना केल्यानंतर मुलगा घरी शेंदवाला सुखरूप आला. मुलाचा फोटो सुद्धा पास्टरांनी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. या सगळ्या साक्ष आहेत आणि साक्ष ऐकल्याने विश्वास पडतो. पुन्हा एकदा मी सांगेन की पास्टर मनोज तेलरे मिनिस्ट्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करा, तिथे बेल आयकॉन तुम्ही क्लिक करा आणि आता जी वेळ आहे ती संदेश ऐकण्याची वेळ आहे. 20 न्याय त्याच्यामध्ये पास्टर आपल्या चालवत आहे आणि पास्टरांचं आपण टाळ्या देऊन स्वागत करूया. वेलकम पास्टर. थँक्यू सो मच. देवाच्या वचनाकडे जात असताना न्याय ज्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त लवकर ढगावरती बसून येणार, परंतु बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना असं वाटतं प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा एकदा आमच्यासाठी कृपा घेऊन येईल आणि आमच्या चुका पदरामध्ये घालून तो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. परंतु न्यायसंबंधानं पाहत असताना हे शिक्षण आम्हाला का आवश्यक आहे ते समजून घेणं फार गरजेचं आहे. हा, लोकांना कृपेचं शिक्षण, देव आशीर्वाद देतो, तो आम्हाला स्वर्ग देतो, अनेक प्रकारच्या गोष्टीनं मनुष्य आत्मिक जीवनामध्ये बलवान व्हायला पाहिजे, चुकांपासून त्यांनी धडा घ्यायला पाहिजे, पण तसं घडत नाही. आणि त्याचा परिणाम जसं शास्त्रात दिलं की बोलावलेले पुष्कळ, निवडलेले मात्र थोडक्यात, म्हणजे थोडकेच लोक आम्हाला स्वर्गामध्ये पोचलेले दिसतील. आता जरी एवढे ख्रिस्ती लोक आहेत, परंतु एवढे ख्रिस्ती लोक स्वर्गामध्ये असतील याची थोडी सुद्धा शक्यता नाही.
मग आता परमेश्वर कसा न्याय करतो आणि पृथ्वी तलावरती त्याने कसा आपला क्रोध किंवा आपल्या न्याय ही परमेश्वराची भावना आहे, तसं प्रेम भावना आहे, तसं न्याय ही सुद्धा परमेश्वराची फिलिंग्स किंवा ती भावना आहे. बघा, न्याय करताना परमेश्वर अनेक गोष्टींचा विचार करून न्याय करत असतो. आता आज आम्ही मानवाचा आणि सापाचा जो काही परमेश्वराने न्याय केला, काल मागच्या वेळेस आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या. मानवानं चलाखी केली, मदत घेण्याच्या ऐवजी त्यानं देवाची मदत नाकारली आणि चलाखीनं या न्यायातनं वाचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु आज आम्ही मानवावरती पाठवलेला तो न्याय उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायाच्या 14 आणि 15 वचनाकडे आपण जाणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 14 आणि 15 वचन. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो, तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझे संतान व तिचे संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन करेल. तो तुझे डोके फोडील तो तुझं डोकं फोडेल व तू त्याची टाच फोडशील. आयुष्यभर माती खाशील. परत वाच 14-15. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वंचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त होशील. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आता या ठिकाणामध्ये तुम्ही पाहाल, जेव्हा परमेश्वरानं न्याय केला त्या न्यायामध्ये आम्ही पाहतो की सापानं हवेला आणि आदामाला फळ खायला दिलं. परंतु ज्याला देवानं आज्ञा दिली होती की बाबांनो तुम्ही फळ खायचं नाही, त्यांना देवानं संधी दिली, पण सापाला मात्र संधी दिली नाही. बारीक या गोष्टीकडे लक्ष द्या. सापाला पश्चातापाची संधीच दिली नाही आणि आदामाला आणि हवेला या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्या दोघांना पण देवानं संधी दिली आहे, अनेक संधी दिलेली आहे. आम्ही वाचलं, परमेश्वर तिथं गेला, आदामाला त्याने प्रश्न केला, तू कुठं आहेस? म्हणजे संधी दिली त्याला बदलण्याची, विचार करण्याची, शरण जाण्याची. परंतु सापाचा न्याय करताना त्याने डायरेक्ट न्याय केला. आणि काय न्याय केला? तो म्हटला आयुष्य सगळ्या वनचरामध्ये तुझा न्याय वेगळा, म्हणजे तू जे असणार आहे तू सरपटत चालशील. याचा अर्थ याच्या अगोदर साप सरपटत चालत नव्हता, तो पायानं चालत होता. साप जो होता तो काही त्या ठिकाणी सरपटत नव्हता. प्रभूनं त्याला दिलेला दंड आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्याला म्हटलं तू आयुष्यभर माती खाशील. आता माती खाणं म्हणजे काय आणि या पृथ्वी तलावर लोक कशी माती खाते ते मी तुम्हाला सांगेन की साप कशा पद्धतीनं अजून पण मनुष्याला ठकवतो आणि हा साप मनुष्याला कशा पद्धतीनं देवापासून तोडण्याचं काम करते ते आम्हाला समजावून घेणं फार गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट, पाप करून घेणाऱ्याला देवानं दिलेले हे शासन आहे. ऐका बरं का, पाप कोणी केलं? आदामानं, हवेनं. पण पाप करायला भाग कोणी पाडलं? सैतानानं किंवा सर्पानं या मनुष्याला पाप करून घेण्यासाठी भाग पाडलं. आता मुद्दा 1 नंबर लक्षात ठेवा, देव कधी कधी पाप करणाऱ्याला संधी देतो पण पाप करून घेणाऱ्याला संधी देत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कधी कोणा व्यक्तीला पापाचा मोह कधीच घालू नका. एक व्यक्ती स्वतः पाप करत नाही पण दुसऱ्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि ती अनेक लोकांमध्ये त्या गोष्टी आहेत. अनेक लोकांमध्ये त्या प्रकारची भावना आहे. कोणाला तरी पाप करण्यासाठी उत्तेजित करणं किंवा त्याला चॅलेंज करणं किंवा त्याला शिकवणं, त्याला प्रेरणा देणं. म्हणून अशा लोकांचा न्याय फार भयंकर असतो. म्हणून लक्षात घ्या, कधी सुद्धा दुसऱ्याला त्याच्यामध्ये अडकून पाडू नका. जी गोष्ट देवाच्या वचनामध्ये नाही किंवा जी गोष्ट देवाला पसंत नाही त्याच्यासाठी दुसऱ्याला कधीच प्रेरित करू नका. उदाहरणार्थ, एखाद्याला निंदा करण्यासाठी भाग पाडणं, एखाद्याला राग येणारं कृत्य
करणं की जेणेकरून त्यांना रागामध्ये या. आणि कुठलं राग हे सगळ्यात मोठं पाप आहे, निंदा हे सगळ्यात मोठं पाप आहे. बायबल सांगतं राग येणं म्हणजे सैतानाला वाव देणं. आता एखाद्या व्यक्तीला जर आम्ही रागास आणलं म्हणजे एखाद्याला भडकवलं, दुसऱ्या भाषेमध्ये मी सांगेन काही गोष्टी आम्ही ऐकतो इकडच्या तिकडच्या आणि ऐकल्यानंतर त्या मनात ठेवायच्या असतात. परंतु आम्हाला माहिती की जर दुसऱ्या व्यक्तीविषयीचा प्रचार मी केला आणि त्याला सांगितलं तो व्यक्ती अमका अमका व्यक्ती तुझ्याविषयी असं बोलला तर त्याला राग येणार आहे. पण ज्यानं हे भांडण लावलं तो बाजूला सरकला आणि त्या व्यक्तीनं केलेलं कृत्य, आता याचा हिशोब काय तुम्हाला समजेल ही गोष्ट किती आम्ही आणि ख्रिस्ती म्हणून आम्हाला किती जपावं लागतं. कोणाला सुद्धा या प्रकारच्या पापात पाडू नका. तुम्ही किती कोणाविषयी जरी ऐकलं ना, ऐकल्यावर मनात ठेवा, पण एकमेकाला सांगून त्याला पाप करण्यासाठी प्रवृत्त करू नका. ही सैतानाची प्रवृत्ती आहे आणि देव अशा व्यक्तीला सोडत नसतो, हे लक्षात घ्या. दंड दिला प्रभूने त्याला. का दंड दिला? कारण त्यानं इतरांकडून पाप करून घेतलेलं आहे. आदामाने हवेकडनं या लुसिफरनं पाप करून घेतलेले. आमच्याकडे ती स्वभाव ती वृत्ती आमच्यामध्ये कधी असता कामा नये. आम्ही देवाचे लोक या नात्यानं देवाचा स्वभाव आमच्यामध्ये असला पाहिजे. कोणाविषयी किती पण ऐका. म्हणून शास्त्रात म्हटलं स्तोत्र एक आम्ही सगळ्यांनी पाठ करून घेतलं. आम्ही लहानपणापासून संडे स्कूल पासून ते स्तोत्र पाठ करून घेतलं. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या बसला तरी चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही. मग लक्षात घ्या, जर तुम्ही कोणाविषयी काही ऐकलं आणि ते जाऊन प्रचार केला, सांगितलं, तर त्या व्यक्तीकडनं ते पाप घडणारच आहे. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कधी कधी काही वासनेच्या गोष्टी सुद्धा असतात. एक वासना असते, त्या वासनेचा प्रचार सुद्धा तुम्हाला कधी करता कामा नये. मला आठवतं की मी एक तरुण माझ्याकडे आला आणि तो तरुण सोलापूरमध्ये असताना तो आला आणि त्याने मला सांगितलं की त्याचं एका मुलीबरोबर ऑलरेडी लग्न ठरलेलं होतं आणि आणखीन एका मुलीवरती तो प्रेम करत होता आणि त्या मुलीचा साखरपुडा झाला होता. आणि मग तो आला आणि आल्यावर माझ्या चर्चला तो यायचा. मग त्यांनी सांगितलं पाळक साहेब एका मुलीवरती माझं प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मी त्याला म्हटलं अरे ऑलरेडी तुझं एका मुलीशी लग्न ठरलेलं आहे, मग तुला कसं काय यार? नाही, मला तो आत्मा तारणात आणायचा, मला तो आत्मा तारणात आणायचा. मी म्हटलं बरा तुला तोच आत्मा दिसला, आता जिच्याशी तुझं लग्न ठरलं तो आत्मा तारणात न जाईल त्याचं कसं काय? आता विचार करा, तो माझा चर्चचा मेंबर आहे. आता मी जर त्याला प्रोत्साहन देत बसलो, ठीक आहे तुला पसंत आहे तू कर, तर त्याच्याने पाप वाढणार आहे. म्हणजे मी पापाला प्रोत्साहन दिल्यासारखं होणार आहे. मी म्हटलं लक्षात ठेव, तारणामध्ये आत्मे आणण्याची पद्धत नाही. असं केलं तर मग तुला हजारो लोकांची लग्न करावं लागेल, मग हजारो आत्म तारणामध्ये येतील. हे कुठं लॉजिक आहे? बायबलमध्ये तसं दिलं नाही. बऱ्याच वेळा काही चुकीच्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंत नेणं आणि पापाला प्रोत्साहन देणं ही गोष्ट फार घातक आहे. कोणी चुकत असेल ना त्याला वेळीच आवरा, दंड त्याला आणि सांगा त्याच्या पापाला खत पाणी घालण्याचा प्रयत्न करू नका, कधीच खत पाणी घालू नका. लुसिफरनं नेमकं काय केलं? फळ खा, यानं तू मरणार नाही. दुसऱ्या भाषेमध्ये एक व्यक्ती पाप करताना त्याला प्रोत्साहन देणं ही प्रवृत्ती फार भयानक आहे. जी गोष्ट तुम्हाला देवाच्या वचनात स्पष्ट सांगितली गेली, निषेध करायला पाहिजे, तिथं पापाचा निषेध करा, बाजूला. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला योग्य सल्ला देता येत नाही ना तर तोंड बंद करून बसा. सल्ला देण्याची डेअरिंग तुमच्याकडे नाही. जसं नातानाच्या बाबतीमध्ये नातान संदेष्टा दाविदाला स्पष्ट जाऊन सांगतो की तू दुसऱ्याची मेंढी आपल्या घरामध्ये आणलेली आहे. योहान बाप्तिस्मा करणारा जाऊन त्या हेरोदाला सांगतो तो आपल्या भावाची बायको आणलेली. शिरच्छेद झाला, मग त्यानं घाबरला नाही, त्यानं निषेध केला. म्हणून लक्षात ठेवा, इकडं पाप करून घेणाऱ्याला शासन झालं, त्यांना कुठल्याही प्रकारची संधी देण्यात आली नाही. अजून एक गोष्ट मला सांग, तुम्ही निराश आहात म्हणून तुम्ही दुसऱ्याला निराश करू नका, हे पण पाप आहे.
कधी कधी आम्ही एवढे डिस्टर्ब असतो, एवढे निराश असतो ना, आणि बोलता काय जगण्यात मजा नाही, सगळे आमचेच आहे, सगळे तसेच आहे. म्हणजे तुम्ही तर मरताच मरता, आणि दुसरा व्यक्ती त्यालाही वाटतं की बाबा खरंच जगामध्ये जगण्यात मजा नाही, तोही मरण्यासाठी निघतो. ही गोष्ट तुमच्यासाठी घातक आहे. व्यक्तीला देवाच्या विश्वासापासून तोडणं, त्याला चांगलं जीवन जगण्यापासून वंचित करणं, या सगळ्या प्रकारच्या पापाचा निषेध परमेश्वर करतो. प्रभूला ती पसंत नाही. म्हणून पहिला मुद्दा, पाप करून घेणाऱ्याला शासन, नीट डोक्यात ठेवा, पाप करून घेणाऱ्या व्यक्तीला देव शासन करतो. कोणाकडनं पाप करून घेऊ नका. पाप तुम्हाला काय माहित नाही असं म्हणू नका. पाप काय आहे हे जाणण्यासाठी तुम्हाला शास्त्राचा उलगडा होणं गरजेचं आहे, देवाचं वचन माहीत असणं गरजेचं आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, पुष्कळ लोक नरकामध्ये पडतील याचं कारण काय माहिती का, त्यांनी देवाच्या वचनाचा शोध न घेतला. देवाचं वचन शोधलं नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, बरेच लोक चर्चला जाण्याचा त्यांचा उद्देश काय असतो माहिती का, मी ख्रिस्ती आहे म्हणून मी चर्चला जातो, हा उद्देश आहे. का तर मी ख्रिस्ती आहे, ख्रिस्ती लोकांनी चर्चला जायला पाहिजे. चर्चला गेला म्हणजे स्वर्गात गेला असं नाहीये. स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला देवाच्या वचनाचा शोध घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त वयाच्या 12व्या वर्षी शास्त्री पुरुषांना थक्क करणारी वचनं सांगत होता. म्हणून वयाच्या 33व्या वर्षी येशू ख्रिस्ताकडे निकोदेमस आला, आणि निकोदेमस येशूला विचारतो, मला स्वर्ग राज्य मिळावं मी काय केलं पाहिजे. आता धर्मशास्त्र त्याच्याकडे पण आहे, पण त्याला स्वर्गाचं राज्य कसं मिळवायचं हे माहित नाही. कारण काय होतं, कारण आहे धर्मशास्त्र शिकवणाऱ्याला स्वर्ग राज्य माहित नाही. त्याने शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने शोध घ्यायला पाहिजे तसा घेतला नाही. म्हणून लक्षात ठेवा, येशू ख्रिस्तानं शिक्षण देताना फक्त 12 लोकांना आपल्या बरोबर घेतलं. 12 लोक. चमत्काराच्या वेळेस 5,000, 7,000, 4,000 असं हजारोंची झुंड चमत्काराची. पण शिक्षणाच्या बाबतीत फक्त 12 लोक. फक्त 12 लोकांना त्याला शिकवायचं होतं. आणि ते शिक्षण, ज्या शिक्षणाच्या द्वारे आम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचणार आहोत. आता सापाला शाप देण्याचं पहिलं कारण, त्यानं पाप करून घेतलं. दुसरं कारण, सापाला शाप का त्यानं दिला, कारण सापानं आपला उद्देश पूर्ण करून घेण्यासाठी खोटा प्रचार केला. नीट ऐका, सापाला शाप देण्याचं कारण काय, त्यानं आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी खोटा प्रचार केला. बऱ्याच वेळा कधी कधी एखाद्या व्यक्तीविषयी आमच्या मनामध्ये असणारी जी काही दुराग्रह किंवा दुष्ट भावना आहे, या दुष्ट भावनेच्या जोरावरती आम्ही कोणाविषयी तरी अपप्रचार करतो. तुम्हाला कसं समजावून सांगा मला समजत नाही, परंतु आम्ही पाहतो की या सापानं काय सांगितलं, फळ खाल्लं तर तू मरणार नाही. कोणता खोटा प्रचार आहे. देवानं तुझ्यापासून एक फळ लपवून ठेवलं, म्हणजे देव जे बोलला ते खोटं आहे. परमेश्वर खरं नाही बोलला तुझ्यासमोर. जर तू खाल्लं तर देवासारखं होशील. सगळा खोटा प्रचार केला त्यांनी. आम्ही खोटा प्रचार करत आहोत का कोणाविषयी? काही गोष्टी माहीत नाही, आम्ही इकडून तिकडून ऐकून एकमेकाविषयी वाईट प्रचार करत आहोत, तर याचा सुद्धा दंड मला देणार आहे. या ठिकाणामध्ये सापाचा खोटा प्रचार उद्देश पूर्ण करण्यासाठी, एखाद्याची बदनामी, एखाद्याविषयीचं वाईट बोलणं, त्या व्यक्तीविषयी, त्या जसं देवाविषयी सापाच्या मनामध्ये द्वेष भावना होती, आमच्याही मनामध्ये कोणाविषयी तरी द्वेष भावना, आणि द्वेषापोटी आम्ही बोलत असतो. खरे ख्रिस्ती व्यक्ती जे आहेत ना, खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचं वैशिष्ट्य काय माहिती का, ते जसं शास्त्रात लिहिलं तसंच जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. विश्वासणारे लोक, कोणाविषयी अकस नाही, कोणाविषयी दुष्ट भावना नाही. ख्रिस्तानं क्रूसावरती ज्या लोकांनी त्याला छळलं, त्याच्या तोंडावरती थुंकले, तो त्याच्यासाठी वधस्तंभावरून मध्यस्थी करतो आणि मागतो, बापा यांना क्षमा कर. हे ख्रिस्ती जीवन आहे. खोटा प्रचार करणारे लोक, या लोकांना दंड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, तुमच्या प्रचाराचे मुद्दे काय, कोणाविषयी बोलतात. आणि मला वाटतं 90% ख्रिस्ती लोकांमध्ये हा जो गुण आहे तो फार भयानक आहे, खोटा प्रचार. आणि शास्त्र आम्हाला प्रश्न विचारतं, एका झऱ्यातनं 2 पाणी निघतील कशी, एका झाडाला 2 फळं येतील कशी काय.
पण आमच्यामध्ये देवाचं वचन पण आहे आणि खोटा प्रचार पण आहे. कोणाविषयी तरी मुळामध्ये लक्षात ठेवा, एखाद्या विषयीची बातमी ऐकली त्याची सत्यता पडताळून घेण्याची पण तुम्हाला गरज नाही हो. एखाद्या व्यक्तीविषयी ऐकलं समजा तुम्ही आणि तुम्ही ऐकल्याबरोबर त्याची सत्यता तुम्हाला पडताळून घेण्याची गरज पण नाही. तुम्हाला देवाने गुडघे दिलेत ना. समजा एखाद्या विषयी ऐकलं तुम्ही गुडघ्यावर, आता तुम्ही तर प्रार्थनेच्या मोठ्या मोठ्या गोष्टी लोकांना काउन्सिलिंग करताना सांगता, प्रार्थना करा याचं जीवन बदलेल, प्रार्थना करा त्याचं जीवन बदलेल. मग तुम्हाला एक बातमी ऐकल्यावर तुम्ही प्रार्थना करायला सोडून प्रचार करता, म्हणजे तुम्ही चुकीचं करत आहात. तुम्ही चुकीचं करत आहात. तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. जाणो, एखाद्या व्यक्तीच्या प्रार्थनेनं मंडळी बंदीशाळेमध्ये पेत्र अडकून पडलेल्या, साखळदंड बांधलेल्या त्या मंडळी त्याच्यासाठी एकाग्रतेने प्रार्थना करत होते आणि शास्त्रात लिहिलं की पेत्राची बंधनं मंडळीच्या प्रार्थनेने तुटली. मग तुम्हाला नाही वाटत एखादा व्यक्ती जो वाईट बंधनामध्ये अडकला त्याचा प्रचार करून त्याला तुम्ही नरकामध्ये टाकत आहात, तुम्ही त्याला नरकात घालवणार आहात. देव कुणाचं परिवर्तन कोणत्या क्षणाला कशा पद्धतीने करेल नाही सांगताय. मी या दिवसामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करत असताना काही विषय डोक्यामध्ये आले आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे काही गोष्टी प्रभू मला सांगतो बसल्यावर, प्रार्थनेला बसल्यावरती बऱ्याच गोष्टी. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट मी अभ्यास करताना माझ्या लक्षात आली, जेवढ्या लोकांना देवानं अभिषेक दिला, अभिषेक दिल्यानंतर या लोकांमधला अभिषेक काढण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रोसेस या सैतानानं केलेल्या आहेत. प्रत्येक अभिषेकाबद्दल अगदी उत्पत्तीच्या पुस्तकात तुम्ही काढल्याबरोबर ज्याची तुम्ही निवड प्रभूने केली त्या व्यक्तीच्या मागे सैतान लागलेला आहे आणि त्याच्याकडनं चुकीची कामं करून त्याने घेतलेली आहेत. अब्रामाच्या बाबतीत काय घडलं? अब्रामाला देवानं विश्वासणाऱ्या लोकांचा बाप म्हटलेला आहे, पण त्याचा विश्वास कमजोर पडला ना. कुठं? जेव्हा राजानं त्याच्या बायकोकडे, साराकडे त्याचं लक्ष गेलं तर त्याला मोठा प्रश्न पडला की तिच्यासाठी मला राजा मारू नये. मग त्याने विचारले कोण? तो म्हणला माझी बहीण आहे. घाबरला ना तो. इसाक तशाच पद्धतीने ते बापाचीच कॉपी त्यांनी गाजवली आणि इकडं देव म्हणतो अब्राम, इसाक, याकोब यांचा देव. याकोबाच्या बाबतीमध्ये काय? याकोब सुद्धा आपल्या भावाला फसवतो. तुम्ही बघा, या सगळ्यामध्ये यानं फसवलं, यानं खोटं बोललं. आता देवाने त्याला सोडून द्यायला पाहिजे ना. अरे अब्राम खोटं बोलला, सोडून दे. देव म्हणतो नाही, मी रिपेअर करील ना. मला त्याच्यामधलं समर्पण, मला त्याच्यामधला विश्वासूपणा, मी म्हटलं त्याला गणगोत, नातेवाईक, देश सगळं त्यानं सोडलं. त्याने एक चूक केली ना तर त्या चुकाच्या मोबदल्यामध्ये मी त्याच्या जीवनामध्ये पीडा पाठवेल, मी त्याला दुरुस्त करेल, मी त्याला उभा करेल. म्हणजे परमेश्वरानं काय केलं माहितीये का? चुकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उभा करण्याचं काम त्यानं केलं. हे तुम्हाला मी का जोर देऊन सांगतो माहितीये का? तुम्ही ज्याचा प्रचार करताना त्या व्यक्तीला जर प्रभूने उभं करायचं ठरवलं तर तुमच्या प्रचाराला किंमत काय? उलट तो तुमचा प्रचार तुम्हाला दंड देणार आहे. तो प्रचार तर तुम्हाला दंड देऊन टाकणार आहे. असं शास्त्रात कधीच लिहिलं नाही की या जगामध्ये प्रत्येक काही माणसं जी आणि ती नीतिमान, कुठंच लिहिलं नाही. उलट शास्त्रात लिहिलं नीतिमान, बोला की नीतिमान एकही नाही. शास्त्रात काय लिहिलं? नीतिमान. मग कशाला प्रचार करता? मी उभा आहे, मी पण नीतिमान नाही. तुम्ही बसलाय, तुम्ही पण नीतिमान. मग कोणी कोणाचा प्रचार करणार आहे? आता प्रचार करताना राजकीय लोक प्रचार करतात. कशाला? त्यांना सत्ता पाहिजे. आम्हाला तर सत्ता देव देणारच आहे, प्रचारानं नाही, धार्मिकतेच्या द्वारे. सैतान का त्याला खाली टाकण्यात आलं? त्याचा न्याय का झाला? कारण त्यानं खोटा प्रचार केला. लक्षात घ्या, कधी कोणाविषयी खोटा प्रचार, मी म्हणतो प्रचारच करू नका. व चांगला असो वाईट असो, आणि प्रचारच करायचा ना तर जिवंत ख्रिस्ताचा प्रचार करा, येशूचाच प्रचार करा. का? येशूच्या प्रचारानं लोकांचं तारण होणार आहे. येशू ख्रिस्तामुळं लोकांना स्वर्गराज्य प्राप्त होणार आहे. म्हणून सैतानाचा नाश का, सैतानाचा न्याय करण्यासाठी त्याला शाप दिला. आणि शाप काय होता त्याचा? तू पोटानं चालशील. लक्षात घ्या, काय शाप आहे सैतान? तू पोटाला चालशील म्हणजे काय? तू फक्त पोटासाठी जगशील. काही लोकांना तो शाप आहे, नुसतं पोटासाठी जगायचं. उठल्यापासून कष्ट, दिवसभर कष्ट, देवाविषयीची ओढ नाही,
प्रभूविषयीची ओढ त्यांच्या अंतःकरणात नाही. त्यांना जगणं फक्त खाण्यासाठी आणि खाणं जगण्यासाठी एवढाच त्यांचा उद्देश आहे. बरेच लोकांचं जीवन आत्मिक नाही, आत्मिकता त्यांच्यामध्ये नाही, तर त्यांच्यामध्ये आत्मिक जीवन मर्त्य जीवन आहे. सगळं जीवन पोटासाठी. आणि म्हणून सैतानाला तो शाप आहे. पुष्कळ लोकांना हा शाप आहे. कोणता? पोटासाठी जगणं. धार्मिकतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, देवाच्या वचनासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, प्रार्थनेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, सहभागितेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही, प्रभूचं ऐकण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. का तर त्यांचं जीवन जे ते पोटासाठी जीवन आहे. आता विचार करा, एक दिवशी एवढं पोटासाठी खाऊन खाऊन किती वर्ष जगणार आहे? बायबलच्या नियमाप्रमाणे 60 किंवा आणि जास्त चांगलं चुंगलं खाल्लं तर 80 वर्ष. त्याच्यानंतर तर सगळे मारणारच आहे. अनंतकालच्या जीवना संबंधानं काय? अनंतकालच्या जीवना संबंधानं काय? म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, एका मनुष्यानं शेतामध्ये धान्य पेरलं, पुष्कळ धान्य आलं. हे जीवा, खा पी मजा कर, आता हे सगळं तुझंच आहे. आणि तेवढा देव त्याच्याशी बोलला, आज रात्री तुझा आत्मा तुझ्यापासून काढून घेण्यात येणार आहे. मग हे असं लाभ कोणाला आहे? आता पोटासाठी जगणं किती मोठा शाप आहे. लक्षात ठेवा, असं देव सांगत नाही की तुम्ही कष्ट करू नका, पण सगळं तुमचं जीवन पोटासाठी नका खर्च करू. शास्त्रात लिहिलं, तो आपल्या प्रियजनात जे काही लागतं ते कशात पुरवतो? देव तुम्हाला जे लागतं, शब्द फार महत्वाचा आहे, आपल्या प्रियजनास. कोणास? आता देवाचे प्रिय कोण आहे? जे त्याचं ऐकतात त्याचे प्रिय आहे. आता देवाचं ऐकतं म्हणजे काय? प्रभूचं वचन ऐकणं म्हणजे देवाचं ऐकणं. आज तुम्ही ऐकता, देवाचं वचन ऐकायला बसलेला, तुम्ही देवाचं ऐकतात, देवाची आज्ञा तुम्ही पाळत आहात, परमेश्वराच्या वचनाकडे तुम्ही का? प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 मंडळांना पत्र लिहिताना एक वाक्य त्यानं कॉमन वापरलं, ज्याला कान आहे तो ऐको. म्हणजे आमच्या प्रत्येकाला देवाचं वचन ऐकण्याची क्षमता प्राप्त होणं गरजेचं आहे. आम्हाला देवाचं वचन ऐकावं हे आम्ही शिकलं पाहिजे. म्हणून त्यानं त्याला पोटासाठी त्याला दिलेला शाप कोणता? तर पोटासाठी. पोटासाठी जगणं, काबाड कष्ट करत मरणं हा प्रभूनं त्या लोकांना दिलेला शाप आहे. कोणता? खोटा प्रचार करणारे लोक हे फक्त पोटासाठी जगणारे लोक आहेत. आता साधं सोपं एकदम सुंदर उदाहरण तुम्हाला देतो. पहा, काही लोक आहेत ना, चहासाठी सुद्धा दुसऱ्याची निंदा करतात. का तर एक कप चहा मिळायला पाहिजे. आणि बघा, ते बरोबर जाऊन तिथं, आता मुळामध्ये मानवाचा स्वभावच असा आहे ना, त्याला कोणीतरी माझ्याविषयी बोललं हे ऐकायची फार सवय असते त्याला. अमके अमके ब्रदर तुमच्याविषयी असं असं बोललेत, चल चहाला जाऊ, चल चहाला जाऊ. आणि त्याच्यापेक्षा जास्त डिटेल बातम्या दिल्या तर चल बिर्याणी खायला जाऊ. हा प्रभूने दिलेला शाप आहे. लक्षात घ्या, धार्मिक व्यक्ती जो आहे ना, तो खाणं आणि पिणे या देवराज्य नाही, नीतिमत्व आणि शांती याच्यामध्ये देवाचं राज्य आहे. कोणतं नीतिमत्व? दावीद म्हणतो, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार सांभाळ, यातनं कोणताही वाईट प्रचार बाहेर पडता कामा नये. कधीच बाहेर पडू देऊ नका. आणि म्हणून ते पोटासारखं त्यांचं जीवन आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचूया परत ते वचन, उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय आणि त्याचं 14 वचन. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशु व वंचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील, तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तिसरी गोष्ट, पहिली गोष्ट, जो पाप करून घेतो त्याला देव शासन करतो. दुसरी गोष्ट, खोटा प्रचार करणाऱ्या व्यक्तीला देवाने शाप दिला. आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी खोटा प्रचार करणारे लोक शापित आहेत. तुमचा उद्देश, तुमची वाहवा, मला कोणीतरी आता काय जगामध्ये पद्धत आहे माहिती का? अशी एक मला वाटतं त्या यूट्यूबला इकडे तिकडे फेसबुकला काही ना काहीतरी असे गेम्स देतात आणि त्याच्यामध्ये दिले जातं. ही जी काडी आहे, ही काडी तुम्हाला लहान बनवायची. 2 काड्या असतात. ही काडी तुम्हाला लहान बनवायची. मग लहान कशी बनवणार आहे? तुमची काडी मोठी केली की लहान बनणार आहे. आणि दुसरे लोक काय करतात माहिती का? मोठ्या काडीला बारीक करतात आणि आपली काडी मोठी करण्याचा प्रयत्न करतात. आमच्याकडे पण तशीच पद्धत असते. कोणती? दुसऱ्याला वाईट बोललं की मी आपोआप
दुसऱ्याला वाईट ठरवून तुम्ही स्वतः चांगले कधीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला चांगलं बनावं लागणार आहे. तुम्ही दुसऱ्याविषयी प्रचार केला ना तुम्ही आणि तुमचं कर्तृत्व देवासमोर शून्य म्हणून जाणार आहे. हे प्रभूला मान्य नाहीये. योसेफाच्या बाबतीमध्ये काय घडलेलं आहे? त्याच्या भावांनी त्याला ज्या पद्धतीने खड्ड्यात घालण्याचा प्रयत्न केला, प्रभूने ते मान्य केलं का नाही केलं? देवाची विचारसरणी वेगळी. प्रभू प्रत्येकाच्या बाबतीमध्ये विचार करताना कसं त्याला मारण्याचं देव ठरवतो. मग त्याच्याविषयी पोटीपराच्या पत्नीनं प्रचार केला की तो बलात्कारी, म्हणून त्याचं कर्तृत्व कमी झालं का? देवानं त्याच्यातला अभिषेक जसा आहे तसाच ठेवला. आणि शास्त्र सांगतं बंदी शाळेमध्ये सुद्धा देवानं त्याला हात दिला आणि तो सर्वोत्तम ठरला. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाचे लोक म्हणून जगताना तेव्हा तुम्हाला तुमच्या उद्देशासाठी नाही तर देवाच्या उद्देशासाठी जगता आलं पाहिजे. आता तिसरा मुद्दा, तू आयुष्यभर माती खाशील. आयुष्यभर माती खाशील असं म्हटलेलं. याचा आत्मिक अर्थ मी तुम्हाला सांगतो. आयुष्यभर माती खाशील म्हणजे तुला स्वतःविषयीची प्रसिद्धीसाठी तू जीवन जगशील. काही लोकांना स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायला खूप आवडते. मी खूप चांगला आहे म्हणते. मला आठवतं की सोलापूरमध्ये असताना, आता ख्रिश्चन लोक म्हटल्यावर मटणाच्या दुकानात जातात, तसं मी पण एका मटणाच्या दुकानामध्ये गेलो आणि तिथं एक अंकल मटण घ्यायला आले होते. आणि घेता घेता त्या मटणवाल्याला ते अंकल सांगितले, इस पास्टर को पूछो मैं क्या चीज हूं. त्या मटणवाल्याला काय पडलंय, तू बकरी असता तर त्यांनी कापून लटकवली असते. याच्यापेक्षा वेगळं काय म्हणणार आहे? इस पास्टर को पूछो मैं क्या चीज हूं. आता मलाही मटण घ्यायचंय. मग मी म्हणलं तू चीज बडी मस्त आहे. काय बोलणार काय मी त्या ठिकाणामध्ये, काय बोलणार आहे? पण उगाच आपली प्रौढी, मी कोण आहे, मी कोण. लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात ना हे तुम्हाला जरी माहित नसलं ना तर वर बसलेल्या देवाला तुमच्याविषयी चांगली माहिती. नाही प्रचार करायची गरज. या सापा संबंधानं म्हटलं तू आयुष्यभर प्रसिद्धीसाठी धडपडशील. हे कुठून आणलं होतं मी? हे देवाच्या वचनात मी तुम्हाला दाखवतो. सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला डोंगरावरती घेऊन गेला आणि तो काय म्हणतो माहिती का? तू मला नमन कर, मला नमन म्हणजे प्रसिद्ध व्हायला. मला नमन कर, मी तुला जग देऊन टाकतो. अहो येशूला सुद्धा प्रसिद्धीसाठी एवढा धडपडत होता, तो येशूला म्हणतो मला नमन कर. तीच गोष्ट हामानाच्या अंतःकरणामध्ये त्यांनी घातली आणि हामान त्या ठिकाणामध्ये मर्दकायला म्हणतो तू मला सॅल्यूट करत नाही, त्याच्यासाठी मी तुला फाशीच्या खांबावरती लटकवतो, प्रसिद्धीसाठी. आणि लक्षात घ्या, ज्या लोकांना प्रसिद्ध होण्याची सवय असते ना तो त्यांना शाप आहे. बघा काही लोकांना वाहवा जर केलं नाही तर तिथे जातात, त्याने माझ्याविषयी चांगलं बोलतच नाही तो. आता वाहवाची सवय किती भयानक आहे ते तुम्हाला आजकालच्या घडामोडीवरून कळलं असेल नाही का? 15 वर्ष 12-13 वर्ष आम्ही एवढी वाहवा सगळे ऐकून घेतली आणि ते खोटा हवेचा बुडबुडा आता फुटून गेला. आता सगळीकडे अपप्रचार होत आहे. म्हणून वाहवा ही कधी चांगली नसते. शास्त्रात असलेले मत्त्याच्या शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायाच्या 10 ते 12 वचनामध्ये वाचा. मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय 10 ते 12 वचन. मत्त्याचं शुभवर्तमान 5वा अध्याय. नीतिमत्वा करता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील. लोक वाहवा करतील का? काय करतील? निंदा व छळ करतील. पुष्कळ वेळा बरेच लोक ते एकमेकाला नाकारतात. ते म्हणतात माझं कौतुक करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, लोक आज तुमचं कौतुक करतील तेच लोक उद्या तुम्हाला टाकून देतील. पण देवाच्या नजरेमध्ये एकदा तुम्ही आला ना, देव प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो सांगतो हे माझंच लेकरू आहे. दाविदानं एवढा मोठा व्यभिचार केला, खून केला. शल्मोनानं 1000 बायका केल्या, 700 पत्न्या, 300 उपपत्न्या. आणि आम्ही त्याच्यामध्ये पाहतो की या शल्मोनाला नंतर मूर्तीपूजेच्या नादी त्या बायकांनी लावलं. पण तुम्ही विचार करा, मी कधी कधी त्या बाबतीमध्ये माझं डोकं काम करत नाही. एवढे सगळे चांगले चांगले लोक होऊन गेले.
पण जेव्हा येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवायचंय तेव्हा हा व्यभिचारी दावीद ज्यानं खून केला आणि प्रभूनं त्या दाविदा संबंधानं जी भविष्यवाणी करून ठेवली होती की नाही तुझ्याच कुळातनं मला येशूला जन्माला पाठवायचंय, तर इतका वाईट वागला, लोकांनी त्याला त्याच्या मुलांनी त्यांचे विरुद्ध बंड केलं, पण देवानं येशूला त्याच्याच कुळातनं बाहेर पाठवलं, त्याच्याच कुळातनं पाठवलं. राहाब वेश्या ज्या वेशी संबंधानं पवित्र शास्त्रात उल्लेख केला ही ती वेश्या आहे, परंतु येशू ख्रिस्ताचा जन्म तिच्या कुळातनं झाला. येशूच्या आजी तिला म्हणतात राहाब वेश्येला. म्हणजे काय, प्रसिद्ध एवढे लोक आहेत, पण त्या प्रसिद्ध लोकांना नव्हे तर देव त्याच्या मनातल्या लोकांनाच प्रसिद्ध बनवतो, त्याच्या मनातल्या लोकांना. काय दाविदाचं जीवन आहे, पाप केलं होतं ना, पण त्याच्यासारखा पश्चाताप कोणाला जमला नाही. का मी पापाचं समर्थन करत नाही. दावीद म्हणतो मी रोज रात्री माझं अंथरूण आसमानने भिजवून टाकतो, रोज रात्री माझं अंथरूण आसमानने भिजवून टाकतो. हा पश्चाताप कोणाला जमणार नाही. बऱ्याच वेळा पाप आम्ही करतो आणि आमच्या पापाबद्दलचा आम्ही प्रौढी मारतो. काही लोकांना पापाची पण प्रसिद्धी वाटते, पापाच्या बाबतीत पण प्रसिद्धी. माझा राग तुम्ही पाहिला नाही आणि आमच्या स्वर्गातील बाबा, आणि तिकडे बाप म्हणतो की तुझा राग सूर्य मावळायच्या आत निघून जातो. अजून सांगितलं त्याला रागव पण पाप करू नकोस. तुम्हाला रागाची प्रसिद्धी वाटते, दारुड्याचं बघा ना, तो सांगताना एवढं भारी सांगतो 4 बाटल्यात पण मला काय होत नाही. वा वा, 4 बाटल्या ढोसल्या ना तरी सुद्धा मला काय होत नाही, एवढा मी जबरदस्त नशापान करणार आहे. आणि तो असतो चर्चचा वडील. ही दुःखाची गोष्ट आहे. आणि त्याची प्रौढी, दारुबाज व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. जो आपल्या शरीराचं राखण करत नाही, आपल्या आत्म्याची निगराणी करत नाही, आपल्या आत्म्याला शुद्ध बनवत नाही, तो व्यक्ती कसं काय त्या ठिकाणामध्ये करू शकेल, कसं स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. म्हणून मी पाहतो हे शाप आहे, कोणतं प्रसिद्धी मिळवणं. अजून एक गोष्ट सांगतो, बऱ्याच वेळा काही लोकांना सेवा सुद्धा प्रसिद्धी मिळाल्याशिवाय करूशी वाटत नाही. मला प्रसिद्ध, मला लोकांनी कौतुक केलं पाहिजे, लोकांनी मला चांगलं, मला वाहवा लोकांनी केली पाहिजे. तुम्ही बघा आता जर तुम्ही बघितलं ना तर एवढी प्रसिद्धीच्या पाठीमागं सेवक लोक सुद्धा लागले की त्यांना प्रसिद्धीशिवाय सेवाच करू वाटत नाही. जर त्यांना लोकांनी नावं ठेवले की ते सेवा बंद करून टाकतात. नाही म्हणतात मला नाही सेवा करायची, का तर लोक मला नावं ठेवत आहे. लक्षात ठेवा, लोक येशूला पण त्यांनी चांगलं म्हटलं नाही, तुम्हाला सुद्धा चांगलं म्हणणार नाही. आणि लोकांची मनोवृत्ती सतत बदलत राहते. देव बदलत नाही, माणसं बदलतात. आज तुम्हाला डोक्यावर घेतील, उद्या तुम्हाला टाकून देतील. बघितलं का नाही, आता आमच्याकडे झेंजी नाही का, आता झेंजा झाला ते झेंजी एकमेकाची. नाही, कसली परिस्थिती कठीण झाली. एक दिवशी हे झेंजी मोदी साहेबांना डोक्यावर घेऊन नाचत होते आणि त्यांना विचारलं तर ते म्हणायचे की ते आमचं दैवत आहे, ते आमचं अमक आहे, ते आमचं तमक आहे. परंतु आता काय परिस्थिती, हे बदलतं, मत बदलतं, देव नाही बदलत यार. म्हणून सेवा सुद्धा काही लोकांची इच्छा असते की लोकांनी माझा आदर करावा, श्रेष्ठत्व त्यांनी मला द्यावा. हा पण मोठा शाप आहे. सेवकांना एकमेकाची तुलना कधीच करता कामा नये. कोणी कोणाची कंपॅरिझन करू शकत नाही. देवानं प्रत्येकाला जो दर्जा दिला तो दर्जाचा आहे. 5,000 दिले तर 5,000, 2,000 दिले तर 2,000, 1,000 दिले तर 1,000. आणि त्याच्यावरती म्हणून सेवकाची तुलना कोणी एकमेकाशी करू नये. आणि जो सेवक आपली तुलना, तुम्ही बघा ना, जरा साऊथ आफ्रिकेला इकडे तिकडे एखाद्या फॉरेनरकडे जाऊन आलं आणि त्यांची स्टाईल ती यांची स्टाईल, त्यानं सूट फेकला, यानं सूट फेकलाच त्याच्या अंगावरती, का तर त्याने म्हटलं पाहिजे मी पण फेमस आहे. त्यानं बुटाला हात लावायला लावला, यानं पण बुटाला हात लावायला लावला. तो पाया पडायला लावला, हा पण त्याला पाया पडायला लावला. प्रसिद्धी. येशू ख्रिस्तानं केलेली सेवा अतिशय सुंदर आहे. कुठली सेवा माहिती का? रक्तस्रावी येते, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते. येशू ख्रिस्त जमावाला घेऊन दाखवत नाही, तो दाखवत
नाही, उलट तो काय म्हणतो माहिती का, तुला मी बरं केलं हे बाहेर जाऊन कोणाला सांगू नकोस. का म्हटला, कदाचित लोक मला प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतील, कोणाला सांगू नकोस मी तुला बरं केलं. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुमच्यामध्ये देवाचा आत्मा आहे तर तुम्हाला काही प्रसिद्धीची गरज नाही. देवाचा आत्मा लोकांना तुमच्याकडे घेऊन येईल. आणि लक्षात घ्या, सगळं करताना व्यक्ती उंच होऊ नये. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभूच आपल्याला उंच राहायला पाहिजे, त्याला उंच करायला पाहिजे. म्हणून ही प्रसिद्धी हा सुद्धा शाप आहे आणि या शापापासून आपण दूर राहायला पाहिजे. कधी सुद्धा फेमस होण्याची धडपड करू नका. कोणी चांगलं म्हटलं तर तिथं थांबूच नका. असं लिहिलं, प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरून प्रार्थना करून खाली आले तर लोक त्याला राजा बनवण्यासाठी शोधत होते. तुम्ही वाचा शास्त्रामध्ये, आता मी ते सगळं तुम्हाला दाखवत नाही. ते आले आणि ते प्रार्थना करून ते म्हटले त्याला आपण राजा बनवू. कुणाला? येशूला राजा बनवू. येशू नाही राजा झाला, नाही राजा झाला. आता तुम्ही बघा प्रिचरचे, कधी कधी मला ते कॉमेडी वाटते. प्रॉफिट लोकांच्या ज्या खुर्च्या आहेत त्या राजेशाही खुर्च्या आहेत, त्यांच्या खुर्च्याच वेगळ्या. आणि ते प्रॉफिट इतक्या मोठ्या भारी खुर्च्या, आणि त्या खुर्च्यावरती बसून ते आपलं वेगळं पण जपत, प्रसिद्ध व्हायला पाहिजे, फेमस व्हायला पाहिजे. येशू नाही दिसला तरी चालेल पण मी दिसलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःला क्रूसाच्या मागे लपवायचं असतं. हा शाप आहे. म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये त्यानं शाप दिला. तो शाप काय? तू माती खाशील, म्हणजे प्रसिद्धीच्या मागं तू धडपडशील, श्रेष्ठत्व मिळावं याच्यासाठी तुझी धडपड असेल. आणि आम्ही म्हणून पाहतो की सैतान सुद्धा येशूला प्रसिद्ध बनवण्याचा प्रयत्न करत होता, पण येशू तिथून बाजूला सरकला. पुन्हा ते वचन वाचूया, 3रा अध्याय उत्पत्तीचं पुस्तक 14 आणि 15 वचन. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्राम पशु वंचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू व स्त्री तुझं संतान व तिचे संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापन. आता परमेश्वरानं चौथा मुद्दा या स्त्रीमध्ये आणि त्या सैतानामध्ये त्यांनी वैर प्रस्थापित केला. त्या सापामध्ये वैर हा शाप आहे. आणि काय त्यांच्या देवाचा न्याय त्यांच्यामध्ये आहे? तो म्हटला की स्त्रीला तू फळ खायला घातलं, स्त्रीशी तू सलगी वाढवली, याचा परिणाम मी तिचं संतान आणि तुझं संतान याच्यामध्ये वैर प्रस्थापित करेल. ऐका बरं का नीट. आता प्रभू मला न्याय करताना या सापाचा त्यानं काय न्याय केला की तुझं संतान आणि तुझा वंश आणि तिचा वंश या दोघांमध्ये मी वैर प्रस्थापित करेल. आता ती स्त्री म्हणजे मंडळी आणि तो सर्प म्हणजे सैतान. आता तिचा वंश, मंडळीचा वंश आणि सैतानाचा वंश याच्यामध्ये वैर प्रस्थापित करणं म्हणजे काय? जे काही सैतानापासूनचं वाईट आहे त्या वाईटाबरोबर आम्ही वैर प्रस्थापित करावं ही देवाची इच्छा आहे. वाईट गोष्टीची आम्ही वैर धरलं पाहिजे. एकमेकाशी नका धरू वैर. आम्ही एकमेकाशी वैर धरलं, वाईटाशी वैर धरा. आता म्हणा वाईट काय आहे? व्यसन वाईट आहे, राग येणं पाप आहे, वाईट आहे, लोभ येणं पाप आहे, वाईट आहे. जे गलतीकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, जे सगळं वाईट सांगितले कलेसीकराच्या पत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे, हे दारूबाजी, रंगीलपणा, दुष्टता आणि इतर अनेक प्रकारच्या गोष्टी. निंदा सुद्धा वाईट आहे. त्याच्याशिवाय निंदा करायची वाईट, त्याच्याशिवाय धरलं पाहिजे. नाही निंदा करणार मी, नाही तर निंदा अजिबात करणार नाही कुणाची निंदा, त्याच्याशिवाय धरलं पाहिजे. लबाडीशिवाय धरलं पाहिजे, मी लबाड बोलणार नाही. कुणाचा अपमान करणार नाही, त्याच्याशिवाय धरलं पाहिजे. अपमानित कुणाला करणार नाही, कोणाविषयीचं कोणाचं मन दुखवणार नाही, ती भावना तुमच्यात असली पाहिजे. नाही मी या गोष्टीशी वैर धरणार आहे. परंतु आम्ही पाहतो बऱ्याच वेळा हे वैर प्रस्थापित करण्याच्या विषयी आम्ही एकमेकाशी वैर धरलेला आहे. स्त्रीचा वंश आणि तुझा वंश याच्यामध्ये मी काय त्या ठिकाणामध्ये म्हटलं की त्यांच्यामध्ये वैर. म्हणून दावीद म्हणतो मी वाईट विचारांचा वैरी आहे. कशाचा वैरी? वाईट विचारांचे वैरी बना.
विचार डोक्यामध्ये कधी वाईट यायला का? आता प्रभूनं दिलेला हा न्याय आहे. परंतु प्रश्न तोच आहे, कित्येक वेळा वाईट विचार केल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. चांगले विचार खरंच आमच्या डोक्यात येतात का? हा प्रश्न आहे आमच्यासमोर. आणि चांगले विचार जर आले ना तर तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं शत्रुत्व नसतं. चांगल्या विचारांच्या व्यक्तीमध्ये शत्रुत्व कधीच नसतं. चांगल्या विचाराच्या व्यक्तीमध्ये कठोरता मनामध्ये कधी नसते. चांगल्या विचाराचा व्यक्ती त्याचं अंतःकरण क्षमेनं आणि प्रीतीनं भरलेलं अंतःकरण असतं. लक्षात ठेवा, चांगले विचार आहे, तुमचं अंतःकरण क्षमेनं आणि प्रीतीनं भरलेलं असतं. पण कधी कधी हे विचारच आम्हाला उद्ध्वस्त करतात. या विचारानं आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूचं प्रेम निघून जातं. रात्री झोपताना चांगले विचार यायलाच पाहिजे. बदल्याची भावना, नकारात्मक विचार, एखाद्या व्यक्तीविषयी वाईट करण्याचे विचार, या विचारापासून आम्ही दूर राहिलं पाहिजे. आता 3 अध्याय 15 वचन, त्याचा हा 5वा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. 3 अध्याय आणि त्याचं 15 वचन. आणि तू व स्त्री तुझे संतान व तिचे संतान यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. त्यांच्यावर मी परस्पर वैर स्थापेन. तो तुझे डोके फोडील व तू त्याची टाच फोडशील. आता इथं काय म्हटलं माहिती का? तू त्याचं डोकं फोडशील आणि ती तुझं डोकं फोडेल आणि तू तिची टाच फोडशील. आता लक्षात घ्या, या मंडळीचा किंवा स्त्रीचा वंश जर कोण असेल तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त या स्त्रीचा वंश आहे. आता या वंशाला काय म्हटलं की तू त्याचं डोकं फोडशील. कुणाचं? सैतानाचं. सापाचं डोकं कोण? येशू फोडेल. आणि साप जो आहे तो काय करेल? त्याची टाच फोडेल. समजून घ्या बरं का, न्याय करताना कसा न्याय केलेला आहे. आता सैतानाची टाच फोडणं, असं त्या स्त्रीच्या संतानाची टाच फोडणं, याचा अर्थ ख्रिस्ताला ज्या काही शारीरिक यातना वेदना सहन कराव्या लागणार आहे त्याच्या संबंधाने ते बोललं गेलं. टाचेवरती जेव्हा सर्प दंश करतो ना तर अख्खं शरीर, त्या शरीराला वेदना होतात. आणि तीच गोष्ट यशया 53:10 मध्ये सांगितली. वाचा बरं, यशयाचं पुस्तक 53 अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये म्हटलेले काय गेले, वाचा. यशया 53:10. त्याला ठेचावे परमेश्वराच्या मर्जीस आलं. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल. त्यांच्या हातून परमेश्वराचा मनोरथ. पण इकडं संतती पाहिल म्हणजे या ठिकाणामध्ये आत्मजन्मा संबंधाला सांगितलं, आत्मजन्माला येतील. आता इकडं या लुसिफरचा, सैतानाचा न्याय करताना तिकडं प्रभू या न्याय संबंधानं काय बोलत आहे की स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडणार आणि तू त्याची टाच फोडशील. आता टाच फोडशील म्हणजे काय? या शारीरिक पीडा कुणाला असणार आहे? येशूला असणार आहे. आणि यशाच्या ग्रंथामध्ये त्या पीडे संबंधानं सांगितलेलं आहे. कोणत्या पीडा म्हटला की तू परमेश्वराच्या मर्जीसाला त्याला ठेचावं. उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितलेलं बरं का, ते स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. म्हणजे परमेश्वरानं यशाच्या ग्रंथामध्ये पुन्हा एकदा ते सांगितलं. उत्पत्तीच्या पुस्तकात काय घडलं? स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडील आणि तो तुझी टाच फोडशील. आता येशू ख्रिस्त ते स्त्रीचं संतान आहे. कसं काय तुम्हाला स्त्रीचं संतान? कुमारी मरियेच्या पोटी तो जन्माला आला. येशूला कुठं बाप होता? योसेफ त्याचा बाप नाहीये, पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म आहे. आणि म्हणून त्याला मरियेचा पुत्र म्हटलाय. मरियेच्या पोटी जन्माला स्त्रीचं संतान तो आहे. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल. आता मी ते पण तुम्हाला दाखवले. स्त्रीचं संतान तुझं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. आता बघा, येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रुसावरती अर्पण केलं ती जागा कोणती होती? गुलगुथा टेकडी, म्हणजे कवटीची जागा. बघा, डोकं फोडील, आठवण करून येतो येशू त्याला गुलगुथा टेकडीवरती. तो देव पुन्हा एकदा आठवण करून देतो सैतानाला. या गुलगुथा टेकडीवरती तो आलेला आहे. कुठं? तुझं डोकं फोडण्यासाठी. गुलगुथा टेकडी म्हणजे सैतानाला आठवण करून देत आहे की गुलगुथा टेकडीवरती तू जी टाच त्याची फोडत आहे, डोक्यात काटांचा मुकुट, हातामध्ये खिळे आणि पायामध्ये खिळे आणि मस्तकावरती
भुसकला, हे जे यातना दिल्या यशाच्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आता यातना, परंतु या यातनेनंतर याचा वंश वाढणार आहे. कसलं अद्भुत आहे. त्या ठिकाणामध्ये म्हटलं त्यांना एक मुद्दा मी मांडतो जाता जाता. जोपर्यंत शारीरिक कष्ट नाही तोपर्यंत सैतानाचं डोकं तुम्हाला फोडताच येत नाही. शारीरिक कष्ट आले पाहिजे बरं का. तुम्हाला शारीरिक कष्ट आले की तुम्ही सैतानाचं डोकं फोडणार आहे. हा प्रभूनच केलेला न्याय आहे. म्हणून डोकं जर फोडायचं तर आम्ही बऱ्याच वेळा शारीरिक कष्ट नको म्हणतो. नाही, आमच्याकडे कष्ट नको, आजार पण नको आहे. आता बघा, आजार पण आणणारा कोण आहे? सैतान. योबाच्या घरात कोण, योबाच्या शरीरात कोणी आजार पण आणलं? सैतान. म्हणे आम्ही पाहतो तो म्हटला फुकट बाई बाळगत नाही. मग देवाने त्याला सांगितलं ठीक आहे, तू आता काय कर, या योबाच्या शरीराची परीक्षा कर. त्याच्यावरती फोड आणले. आता सैतानाला ठेचायचंय तर योबानं हे शारीरिक कष्ट सहन करायला पाहिजे. योबानं शारीरिक कष्ट सहन केले आणि मग आम्ही पाहतो इकडे सैतानाचं डोकं ठेचलं गेलं. जेव्हा तुमच्याकडे शारीरिक कष्ट असतात आणि शारीरिक कष्ट तुम्ही सहन करता, तेव्हा तुम्ही सैतानाचं डोकं फोडता. विश्वास टिकून ठेवा बरं का. बऱ्याच लोकांना असं वाटतं तुम्ही आत्मिक आहे ना, मग तुम्हाला काही आजार पण नको आहे. मी फार पूर्वी म्हणजे ज्या पुण्यामध्ये पास्टरबरोबर प्रार्थनेला जायचो, ते पुण्यामध्ये एका एरियामध्ये आम्ही प्रार्थनेला गेलो. ती 40व्याची प्रार्थना होती आणि त्या प्रार्थनेला गेल्यावरती त्या लोकांनी जेवण केलं होतं. मग जेवायला बसायला त्यांनी खूप वाढलं. मी म्हटलं नाही, माझी तब्येत बरी नाही, मला ते नाही जेवायचं. मी असं त्यांना बोल, माझी तब्येत नाही बरोबर. त्यांचं डायलॉग, हा तुम्ही देवाची माणसं, तुमची कशी काय तब्येत बरी नाही, तुमची तब्येत बरीच असायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की देवाच्या माणसांना तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला बीपी आहे. नाही, देवाच्या माणसाला शुगर बीपी. अरे सगळं असतंय. शुगर असते, बीपी असते, त्याला हार्ट अटॅक येतो, त्याला करोना पण होतं. असं असतं तर एवढे सेवक करोनात गेले नसते. सगळं असतं. ते देवाच्या सेवकांची ती कसोटी परीक्षा आहे. तर या परीक्षेमध्ये आता मी म्हटलं नाही, मला शुगर झाली, मला बीपी झालं, आता देवा मी तुझी सेवाच करणार नाही. सैतानानं तुझं डोकं फोडलं, तू नाही सैतानाचं फोडलं. पण तुम्हाला शारीरिक कष्ट आहे, तुम्हाला त्रास आहे आणि तुम्ही त्या कष्टात प्रभूची सेवा करता, म्हणजे तुम्ही त्या सैतानाचं डोकं फोडता. म्हणून लक्षात ठेवा. काही पण असलं ना, मला कोणीतरी मागं इथं येऊन सांगतं, डॉक्टरनं सांगितलं की जाऊ नका, तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. ते म्हटले नाही, इथे कोणतरी आंटी येतात आणि ते सांगतात मला डॉक्टरनं सांगितलं की जायचं नाही, तिथंच बस. नाही, मला चर्चला जायचंय आणि मला ते ऐकायचंय देवाचं वचन, डॉक्टरनी परमिशन दिले. मी नाही म्हटलं की मी माझे कष्ट बाजूला ठेवून देवाचं वचन ऐकलेलं. का? तुम्ही सैतानाचं डोकं फोडलेलं आहे. कष्ट असणार आहे, शारीरिक कष्ट असणार आहे, तुमची परीक्षा होणार आहे, शरीराची परीक्षा. उपाशी राहावं लागेल कधी कधी. किती कष्ट पौलाला. अहो, पौलासारखे कष्ट कोणालाच नाही हो. आम्हाला काय कष्ट आहे. मला कधी कधी फार विचित्र वाटतं. पौलाचं वचन ऐकत एक जण खिडकीतनं खाली पडला आणि मेला आणि पौल जाऊन प्रार्थना करतो, तो व्यक्ती जिवंत होतो. कसला पौल पॉवरफुल आहे. आणि तो पौल जहाजाने प्रवास करताना जहाज फुटतं. कसला विरोधाभास आहे. पौलाच्या प्रार्थनेनं एक व्यक्ती जिवंत राहतो. आता विचार करा, ज्या जहाजानं पौल प्रवास करतो त्या जहाजातले लोक म्हणतील आज आम्ही फार मोठ्या प्रीचरच्या बरोबर आहे, आज जहाज फुटणार नाही, जहाज सुरक्षित जाईल, आणि जहाजच फुटतं. कसलं टेन्शन आहे नाही का. मला बरेच लोक मीटिंगला गेल्यावर म्हणतात, बाळक साहेब मोठमोठे बंगले असतात त्यांचे, एक दिवस तर तुम्ही आमच्या घरामध्ये येऊन राहिला ना, तुमची पावलं आमच्या घराला लागली ना, खूप बरं होईल. का? तुम्ही आला म्हणजे येशू घरात आल्यासारखं वाटतं. आता विचार करा, लोकांना अशी भावना, आला देवाचा सेवक. तर आता इकडे देवाच्या सेवकाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं तर पौल म्हणतो जहाजात गेलो, जहाजच फुटलं, जहाजच फुटून गेलं. बरं, जहाजातनं कसं तरी फुटून नदीच्या तीरावरती येतो पोहत पोहत आणि शेकोटीला बसतो.
सगळेजण म्हणतात की तुमचं सरपण आणा त्याच्यात टाका. पौलानं पण जाऊन थोडासा भार आणला, त्याच्यात टाकलं, त्याच्यातनं निघाला साप आणि त्यानं पौलाच्या हाताला घातला वेटोळा. आकाश में सटके खजूर में लटके काय तिथून सटकला, जहाजातून सटकला आणि इकडं येऊन अडकतो कुठं. तर ते लोक म्हणतात अरे हा माणूस आहे ना, हा शापित माणूस आहे. का तर जहाज कुठलं तिथून वाचला, इथं आला तर याला सापाला वेटवा दिला आणि ते त्याची मरायची वाट बघायला लागले. ऐका बरं का मी काय बोलतो. थोड्या वेळ ते मरायची वाट बघली. पौल मेला नाही. लोक म्हटले हा शापित मनुष्य नाही, देवाचा मनुष्य आहे. आणि मग पौलानं त्या ठिकाणामध्ये जी स्वार्था गाजवली त्या बेटावरच्या लोकांचं तारण झालं. हे आहे आत्मिक जीवनामधलं कष्ट. जेव्हा तुम्ही कष्टामध्ये राहता तेव्हा तुम्ही अनेक आत्मे जन्माला घालता. धोका फोडणं म्हणजे सैतानाचं सगळं चातुर्य, त्याचं सर्व भ्रष्ट ज्ञान, धूर्तपणा याद्वारे देवाच्या लोकांचा नाश करणं. आता या सैतानाचं डोकं फोडणं म्हणजे नेमकं काय? सैतानाचं जे काही भ्रष्ट ज्ञान आहे, हा सैतान लोकांना सगळं जगातलं भ्रष्ट ज्ञान देतो. त्याचं तुम्हाला डोकं फोडता आलं पाहिजे. तुम्ही आत्मिक जीवनामध्ये अशा पद्धतीने कष्टात त्रासामध्ये उभं राहून सैतानाच्या सर्व भ्रष्ट ज्ञानाचा नाश करून टाकला पाहिजे. एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो. आता आणखी इथं आहे, त्या प्रार्थनेला आल्या, त्यांचा विश्वास आहे, न चुकता येतात, घरी प्रार्थना करतात, कुठं प्रार्थनेला असतील तिकडं ते जातात. मग त्यांच्याकडे काहीतरी प्रश्न आहेत, त्यांच्या घरातले, लेकरांचे, मग व्यक्तिगत जीवनातले काही प्रश्न आहेत. आता सैतान काय करतो माहिती का? येतो आणि त्या दुसऱ्या लोकांना विचारतो तुम्ही एवढ्या प्रार्थना करता, मग तुमच्या घरातले प्रश्न कसे काय सुटत नाही? हे सैतान घेऊन येतो बरं का तुमच्याकडे, बरोबर. आणि तसं त्यांनी म्हटल्याबरोबर आम्ही म्हणतो बरोबर आहे की हो, एवढ्या प्रार्थना करून सुद्धा आमच्या घरातले प्रश्न सुटत नाही. मग तुम्ही काय करता माहिती का? सैतानासमोर मान तुकवता आणि मग दुसरा एक विचार तुमच्या डोक्यामध्ये येतो आणि दुसऱ्या रीतीनं तुम्ही काय करता? तुम्ही त्या सैतानाचं डोकं टेचता. तुम्ही काय म्हणता माहितीये का? योग कसं म्हणतो, काय देवापासून फक्त सुखच घ्यावं का? कसले विचार आहेत? देवापासून फक्त नोकरीच घ्यावी, देवापासून फक्त आर्थिक आशीर्वादच घ्यावे, देवापासून फक्त आरोग्यच घ्यावं. कधी कधी रोगाचा पण सामना करावा लागतो, कधी कधी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. सगळ्या गोष्टीमध्ये जी तुमची पॉझिटिव्हिटी, या पॉझिटिव्हिटीनं त्या दुष्टाच्या धूर्त योजना, कोणत्या धूर्त योजना, सैतान कोणत्या धूर्त योजना करतो, काय तुमच्या डोक्यामध्ये घालतो, कशा पद्धतीने तुमच्या डोक्यात गोंधळ निर्माण करतो आणि त्याच्या योजना सफल करतो तुम्हाला देवापासून तोडण्यासाठी. तुम्हाला देवापासून त्याला तोडायचं आहे. मी ज्यावेळेस तारणामध्ये आलो, तारणामध्ये आल्यानंतर मला म्हणजे बऱ्याच वेळा मी चांगल्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचो आणि माझं सिलेक्शनच होत नव्हतं. चर्चमध्ये ऍक्टिव्ह बरं का, सगळ्यात मध्ये ऍक्टिव्ह. मग चर्चमध्ये पालकाने एका मुलीला सांगितलं की म्हणूनसाठी जॉब, म्हणून का जॉब नाही, कपडे तर असे घालतो जसं काही गव्हर्नमेंट सर्वंट आहे. देवाच्या लोकांचं वैशिष्ट्यच नाही, काय नसलं तरी एकदम अप टू डेट, नाही का देवाच्या लोक. मग कधी कधी तो अशा डोक्यात यायचं, अरे आपण एवढं, मी औंध पासून तर या स्टेशन पर्यंत आम्ही रात्री चालत गेलो बरं का, कॅम्पातून पेटी डोलकी डोक्यावरती घेऊन. आणि मग लुसिफर येऊन, अरे एवढं तुम्ही सगळं करता, कुठे तुमच्याकडे काही चांगलं? आणि मग वाटायचं सगळं सोडून द्यावं, काय उपयोगाचं? आपण एवढं व आणि पळ पळायचं आणि देव आपली प्रार्थना ऐकतच नाही. ही दुष्ट योजना आहे सैतानाची. आता विचार करा, तेव्हा जर सगळं मी बंद केलं असतं तर 30 वर्षामध्ये हजारो लाख लोक प्रभूकडे आले नसते. त्या दुष्टाच्या योजनेला आम्हाला हरवता आलं पाहिजे, त्याला ठेचलं पाहिजे. कलेसिकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय 21 आणि 22 वचन वाचा. कलेसिकराचं पत्र 21 पहिला अध्याय 21 आणि 22 वचन. कलेसिकराचं पत्र पहिला अध्याय 21 आणि 22 वचन. जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता, दुष्कर्मे करीत मनाने वैरी झाला होता,
तुमच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, हा. यासाठी की त्याने तुम्हाला पवित्र निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे. आता लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला निष्कलंक बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला कुठल्याही चुकीच्या विचारांमध्ये, दुष्ट विचारांमध्ये अडकून पडू देऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. किती पण तुम्हाला त्रासात जावं लागलं तरी, किती पण त्रासात. चांगल्या परिस्थितीमध्ये देवाबरोबर चालणं काही विशेष नसतं, पण नकारात्मक परिस्थितीमध्ये जो चालतो ना, तो सैतानाचं डोकं फोडतो. चांगल्या परिस्थितीमध्ये चाललं तर काय विशेष हो. आता समजा माझ्याकडे खूप पैसा आहे, सगळं काही चांगलं आहे आणि मी येऊन प्रचार करतो, काय विशेष असणार आहे. माझ्याकडे काहीच नाही, मी रोजच्या दिवसावर प्रभूला अवलंबून राहतो. आणि लक्षात घ्या, जेव्हा देवाच्या गोष्टी संबंधाने विचार करता तेव्हा सगळ्या निगेटिव्ह बाजू तुम्ही पॉझिटिव्ह पाहायच्या असतात. सगळ्या निगेटिव्ह बाजू. निष्कलंक राहा, निर्दोष राहा. प्रभूने तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला त्याचं डोकं फोडायचंय, तर तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार, नकारात्मक विचार कधी येऊ देता कामा नये. त्यानंतर 16 वचन वाचूया. 7वा मुद्दा जो आहे तो 16 वचन, 7वा आणि 8वा दोन्ही मुद्दे आपण पाहणार आहोत. 3रा अध्याय 16 वचन. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करेन. तू क्लेशाने लेकरं प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे आहे. आता इकडं प्रभूनं न्याय करताना काय सांगितलं? 3ऱ्या अध्यायाच्या 16 वचनामध्ये जन्मासाठी पीडा. ऐका, स्त्री म्हणजे मंडळी, स्त्री म्हणजे चर्च. आणि तिच्या संबंधानं काय म्हटलं की तुला जन्म देताना पीडा भोगाव्या लागणार आहे. जी मंडळी पीडा भोगत नाही ती मंडळी नवीन आत्मे जन्माला घालू शकत नाही. लक्षात घ्या, मंडळीला वेदना व्हायला पाहिजे, त्रास व्हायला पाहिजे. कशाच्या वेदना व्हायला पाहिजे, कसल्या पीडा व्हायला पाहिजे? मुळामध्ये लोकांना, मंडळीतल्या लोकांना पीडा म्हणजे काय ते माहित नाही. ती पीडा व्हायला पाहिजे. कसल्या पीडा व्हायला पाहिजे? जसं त्या स्त्री संबंधानं म्हटलं, तुला लेकरू प्रसवताना वेदना होतील. आज मला चर्चला हाच प्रश्न करायचा आहे, किती मंडळ्या वेदनेच्या अनुभवातून चाललेल्या आहेत. आत्ताची परिस्थिती तुम्ही पाहाल तर मंडळ्या आपापलेपणामध्येच व्यस्त आहेत, त्याच्यामध्येच गुंतून पडलेल्या आहेत. त्यांचं नवीन आत्म्यासाठी त्यांना कुठलंच ओझं नाही. बायबल सांगतं एकेकाला अग्नीतनं ओढून त्यांचं तारण करा. किती वेदना भोगतात, किती आत्म्यांपर्यंत तुम्ही पोहोचला. आता तर फार कठीण झालंय, आता तर तुम्ही पोहोचू शकणार नाही. आता तुम्ही म्हणता नाही परिस्थिती फार कठीण आहे. नाही, अजून त्या दिवसातल्या परिस्थितीसारखी परिस्थिती नाही. तेव्हा जेव्हा विश्वासणारे लोक सुवार्तेला बाहेर पडत होते, त्यांना बंद करून आणि त्या खोलीमध्ये, बंदिशाळेमध्ये त्यांना टाकलं जात होतं. साखळदंडाने बांधून त्यांना फटके मारले जात होते. अजूनही तुमच्याकडे ती परिस्थिती नाहीये, अजूनही चांगली स्थिती आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सरकार बदललं, हे झालं तरी काहीही घडणार नाही. आत्मे जिंकण्यासाठी तुम्हाला वेदना सहन कराव्याच लागणार आहेत. आणि स्वस्थ लोक एवढे दिवस होते म्हणून प्रभूनं आता त्यांना पीडा दिल्या. का? तर तुम्ही आत्मे जन्माला, आता तरी तुम्हाला कळावं आत्म्यांचा जन्म किती महत्वाचा आहे. ख्रिस्ताकडे लोकांना कसं वळवायचं. त्यावेळची मंडळी, तिला कळलं आत्मे कसे जन्माला घालायचे. त्यावेळची मंडळी, ते पण दगडमार होत असताना मेला, पण बाकीचे लोक त्यांनी सेवा बंद केली नाही. स्तेफनाचा दगडमार होताना आणखीन सेवक जन्माला आले, आणखीन सेवक जन्माला आले. पौलाला 39 फटक्यांचा मार 3दा दिला. 3दा त्याला 39 फटके मारले. पौलाने सेवा नाही बंद केली. सेवा नाही बंद केली, त्यानं सेवा चालूच ठेवली. स्त्री जन्मासाठी पीडा भोगेल, मंडळीनं या दिवसामध्ये पीडा भोगल्या पाहिजे. हा प्रभूचा न्याय आहे. पण मंडळी एकदम स्वस्त आहे. त्यांचं काम काय? तर जायचं, आपलं चर्च करायचं, निघून बाहेर पडायचं. बाकी आपण काही कोणाचा विचार करत बसायचा नाही. आपली मंडळी म्हणजे आपण बरी. बाहेरच्या लोकांचा उद्धार कसा? मग आम्ही काय करतो? सगळ्यात सोपं, पीक पुष्कळ पिका आणि काम करी, आणि पिकाच्या दाण्यानं काम करी पाठवावेत म्हणून
झाली आमची प्रार्थना, हे प्रभू कामकरी पाठव. आणि यशाच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, कोण जाईल माझ्या लोकांची सुटका करण्यासाठी? कोण जाणार आहे? हा कोणच उत्तर द्यायला तयार नाही. मग यशा म्हणतो, प्रभू मला पाठव, मी जायला तयार आहे. लोकांनी तसं म्हटलं पाहिजे, मला पाठव, पीडा भोगा. लोक तुमचं ऐकणार नाही, पण तरी तुम्हाला सांगावं, कधी कधी तुमचा अवहेर करतील, तुम्हाला नाकारतील. मला आठवतं मी जेव्हा सोलापूरमध्ये एक लांब शेतामधला एरिया, तिकडं एक निवडक 4-5 घरं होते आणि त्या घरामध्ये प्रार्थनेसाठी गेलो. प्रार्थना संपल्यावरती एक व्यक्ती आला आणि त्यांनी मला बाजूला घेऊन गेला. त्यांनी सांगितलं, पुन्हा या भागात दिसला तर तुझं तंगड तोडील, परत इथे यायचं नाही. इथं पाऊल टाकलं तर तुझी माझ्याशी गाठ आहे. आणि मग मी काही बोललो नाही, निघून आलो त्या ठिकाणामधून. परंतु त्या लोकांचा मला फोन आला. ते म्हटलं, बाळासाहेब तुम्हाला कोणी काही म्हटलं तरी चालेल, पण तुम्ही यायचं बंद करू नका, का तर तुमच्यामुळे आम्हाला ख्रिस्त कळाला. लोकांना देवाची गरज आहे, अडखण होणार आहे, देवाचं राज्य भरू नये याच्यासाठी अडखण केलं जाणार आहे. पण आम्हाला आत्म्यांचं ओझं पाहिजे. आम्ही विचारलं पाहिजे, का प्रभूकडे लोक येत नाहीत? कोणती तुमची अडचणी, कोणती तुमची समस्या, पीडा असल्या पाहिजे. त्यांच्यासाठी डोळ्यामध्ये अश्रू असले पाहिजे. ती मंडळी पीडा भोगणारी मंडळी होती. पेत्र बंदीशाळेमध्ये म्हणून मंडळी स्वस्त बसली नाही, रात्रभर मंडळी प्रार्थना करते. तेव्हा पेत्राची बंधनं कळून पडली. मंडळी उपवास आणि प्रार्थना करत होती. तसं लोकांना आत्मिक जीवनामध्ये उपवास प्रार्थनेची गरज आहे. आम्हाला प्रभूविषयीचा ओढा असला पाहिजे. म्हणून तर त्याच्या ठिकाणामध्ये त्याच वचनामध्ये असं म्हटलं, तुझा ओढा नवऱ्याकडे असेल. तुझा ओढा नवऱ्याकडे असेल म्हणजे तो तुझ्यावरती स्वामित्व चालवेल. लक्षात ठेवा, आमचं सगळं मंडळी या नात्याने आमचा ओढा ख्रिस्ताकडे असला पाहिजे. हो, येशूकडे आमचा ओढा असला पाहिजे. आज आमचा येशूकडे ओढा आहे का, हा मोठा प्रश्न आहे. आम्हाला ख्रिस्ताची गरज आहे का? येशूसाठी आमच्या अंतःकरणामध्ये किती भावना तीव्र आहेत. दाविदाची भावना पहा, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालाय, लुलपत आहे माझा जीव तुझ्यासाठी. किती लोकांना देवासाठी त्यांचं अंतःकरण तहानेलं झालेले. ओढा आहे का देवाकडं? लेकरांकडे आहे, परिवाराकडे आहे, नोकरीकडे आहे, घराकडे ओढा आहे, आरामाकडे ओढा आहे, व्यसनाकडे ओढा आहे. पण दुःखाची गोष्ट, लोकांचा ख्रिस्ताकडे ओढा नाहीये. त्यांना ख्रिस्त नको आहे. जो तुमच्या जीवनाची सुरुवात आणि जो तुमच्या जीवनाचा शेवट, बायबलमध्ये म्हटलं, तो अल्फा आणि तो ओमेगा, तो प्रारंभ आणि तो शेवट. आता विचार, प्रारंभ पण तोच आणि शेवट पण तोच. जन्मच आमचा देवाच्या कृपेने झालेले. शास्त्रात दिल्याप्रमाणे कुठं जन्मावं, कधी जन्मावं, सगळा समय देवाने निश्चित केलं. मरणाचा समय पण देवाने निश्चित केलं. आता मग मध्ये एवढ्या उड्या कशाला आम्ही मारायच्या? सगळं तर देवाच्या हातामध्ये, जीवन देवाच्या हातामध्ये, मरण देवाच्या हातामध्ये. मग आमचा ओढा कुठं असला तेव्हा, प्रभू तू जसं म्हणशील तसं ठेवायला मी तयार आहे. तू जसं राह म्हणशील तसं राहणार. म्हणून स्वामित्व आमच्यावरती कोणाचं असलं पाहिजे तर आपलं आमचं लक्ष जे आहे, आणि आमचं लक्ष आमचा आत्मिक पती प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे लागलं पाहिजे. सगळ्यांचं लक्ष येशूकडे लागलं पाहिजे. आणि जर येशूकडे लक्ष लागलं ना तर जगाविषयी तुम्हाला काहीच वाटणार नाही. और काय म्हणतो माहिती का? ख्रिस्त हा लाभ मिळण्यासाठी मी जगातल्या गोष्टी केर आणि कचरा समजतो. ख्रिस्त कळाला तर जगाला, पण आम्ही कचऱ्याच्या मागे जास्त लागलो. जगाच्या मागे प्रसिद्धी, नाव, पैसा, नोकरी, करिअर, नवरा, बायको, लेकरं, मित्र, सगळं जगातल्या गोष्टी आम्हाला पाहिजे. आणि येशू म्हणून तर म्हटलं, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा. आपला बाप, आपली आई, आपला भाऊ, आपला बहीण, आपली पत्नी, आपली लेकरं, या सर्वस्वाचा त्याग करून माझ्या मागे यावं. म्हणजे तुमचा ओढा तिकडे नकोच आहे. कुठं तुमचा ओढा असला पाहिजे? ख्रिस्ताकडे तुमचा ओढा असला पाहिजे. ख्रिस्ताकडे.
येशूकडे तुमचा ओढा नाही, मग तुमचं चित्तच त्या ठिकाणामध्ये नसेल, तुमचं आकर्षण जर ख्रिस्ताकडे नसेल तर त्या ठिकाणामध्ये कुठलंच असणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुमचा ओढा जर ख्रिस्ताकडे नसेल तर तुमचे स्वतःचे जीवन जगण्यात आणि सर्व काही तुमचं व्यर्थ ठरणार आहे. म्हणून म्हटलं तुमचा ओढा तुमच्या पतीकडं, येशूकडं असणं फार गरजेचं आहे. आता त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जोपर्यंत तुमचा ओढा ख्रिस्ताकडं नाही तोपर्यंत तो तुमच्यावर स्वामित्व चालवणार नाही. नीट आहे का? येशूकडे तुमचा ओढा नसला तर तो कशाला तुमच्यावर स्वामित्व? दुसऱ्या भाषेमध्ये आता नवरा बायकोचं इथं उदाहरण तुम्हाला, हे सगळं आत्मिक आहे बरं का. ते काही एक हवा आणि आदामाचं सांगितलं नाही, हे आत्मिक चर संबंधानं तो बोलला गेलेला आहे. हा न्याय होताना चर संबंधीचा न्याय. तुमचा ओढा जर तुमच्या पतीकडे नसेल, दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगेन, आता ही माझी पत्नी आहे, उपासना माझी पत्नी, तिला सारखं जर तिच्या डोक्यामध्ये माझ्याविषयी प्रेम नसेल, माझ्याविषयीचा आदर नसेल, तिचं चित्तच माझ्याकडं, आता तिचं चित्त माझ्याकडे भरपूर असतं, एक सारखं तिला म्हणजे ती खरंच चांगली आहे की ती सारं तिचं लक्ष माझ्याकडे आहे, जेणेकरून एक पती म्हणून कसा असावा तसा. मला तिला असं वाटतं की तिला चांगलं द्यायला पाहिजे, का तर तिने माझं स्वामित्व स्वीकारलं. समजा तिचा ओढा माझ्याकडे नसता, मी तिला बरोबर आणलं नसतं, तिला घरी ठेवलं असतं. आता तुला माझ्यात इंटरेस्टच नाही तर तुला मी कशाला माझ्या बरोबर घेऊन येतो? माझ्या डोक्यात जे काही मला आणि प्रभू देतो त्यातलं मी तिला कधीच देणार नाही. आता तीच गोष्ट आहे, जर तुमचा ओढा तुमच्या ख्रिस्ताकडे असेल तर ख्रिस्ताबरोबरचे सगळे आशीर्वाद प्रभू मंडळीय नात्याने तुम्हाला देणार आहे. सगळे आशीर्वाद तुम्हाला. चित्त तुमच्या डोक्यामध्ये फक्त येशूचेच विचार आहे, सगळं येशू 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 येशू. जसं ती बायको सुद्धा बघा, लग्न झालेली एक मुलगी असते ना, खरी जे आपल्या पतीवर प्रेम करणारी मुलगी, माहेरी जरी गेली ना तर तिकडून ती विचारते, अहो जेवला का, अहो तुम्ही झोपला का, तुमचं औषध घेतलं का, तुमच्या गोळ्या घेतल्या का, सारखं घरात तिचं लक्ष असतं. एक मिनिट त्या नवऱ्याला चेट पडू देत नाही का, तर तिचं लक्ष असतं. तसं लक्ष ठेवा, जर तुमचा ओढा ख्रिस्ताकडे ना, तुम्ही सकाळी उठल्यापासून प्रार्थना, रात्री झोपताना प्रार्थना, चालताना प्रार्थना, बोलताना प्रार्थना, सारखं ख्रिस्त 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 ख्रिस्त, सगळे सारं चित्त तुमचं येशूकडे. तुम्हाला स्वस्तच बसवत नाही हो. असं कारण झालं, त्या दिवसाची मला चांगली आठवण येते. त्या परतवाडीला मेळ असायचा आहे, माहित नाही इकडं किती लोकांनी तो मेळा अटेंड केला, पण ते लहानपणी ते परतवाडीला, मला वाटतं मी 8वी-9वीला का 10वीला असेल काहीतरी, ते परतवाडीला मेळा असायचा. आणि त्या हॉलमध्ये लोकांना झोपायला जागा नाही, अगदी परतवाडी लांब येतो, त्या जाण्याची एवढी सुविधा नव्हती जी आता सुविधा. मग तिकडं लोक झोपल्यावर या अंगावरचं या अंगावर कोणाला होता येत नाही, एवढी लोक कोंबलेली असायची त्याच्यामध्ये, ते सगळे एका अंगावर झोपायचे. आणि एवढ्या लोकांना जेवण म्हटल्यावर तिथं अतिशय लिमिटेड भात, लिमिटेड आमटी आणि सगळं लिमिटेड असायचं. दुसऱ्यांदा तुम्ही गेले की ते ताटामध्ये चमचा आपटायची की परत त्यांनी येऊ नये, कारण एवढ्या लोकांना खायला त्या ठिकाणी असायला पाहिजे. पण तिथं आम्ही गेल्यावर आम्हाला ते जेवणाविषयी कधीच काय वाटत नव्हतं. आम्ही काय करायचं माहिती का, रात्री 12पर्यंत आणि तिथं टीव्हीवरती व्हिडिओ दाखवले जात होते आणि सर्व काही चांगलं आत्मिक वातावरण, जेवणाचं, झोपेचं, भुकेचं काय वाटत नव्हतं. आणि रात्री 12ला झोपायचं आणि पहाटे 3 वाजता नदीच्या तीरावरती जायचो आणि तिथं जाऊन आराधना, तिथं जाऊन प्रार्थना करायचो, थंड पाण्यामध्ये अंघोळ करून पुन्हा एकदा फ्रेश होऊन देवाचं वचन ऐकायला जायचो. आणि तो जो कालखंड की देवाविषयीचं प्रेम, कधी प्रभूशी बोलू, कधी प्रभूचं आणि लोकांना सांगू, कधी प्रभूविषयीचं आणि चिंतन करू, झोप नाही, भूक नाही, तहान नाही, सगळं चित्त का ख्रिस्त जेव्हा आकर्षणाचं केंद्र बनतो ना, त्यास तुम्हाला भूक तहान कोणतीच गोष्ट नसते. स्वामित्व प्रभू तुमच्यावरती चालवतो केव्हा, जेव्हा तुम्ही तुमचा ओढा त्याच्याकडे लावता. लक्षात घ्या, जगात लक्ष लावू नका, सगळं लक्ष प्रभूकडे लावा, सगळं लक्ष प्रभूकडे लावा. म्हणून इकडं आम्ही पाहतो त्यांचा न्याय केला. जर तुमचं चित्त येशूकडे लागलं तर तो तुमच्यावरती स्वामित्व चालवेल. आणि जर तुम्ही त्याच्याकडे चित्त लावलं नाही तर प्रभू तुमच्या जीवनाकडे साफ दुर्लक्ष करेल आणि ही गोष्ट तुमच्यासाठी हानिकारक असेल. आता दया आणि न्याय हा राहिलेला शेवटचा भाग आपण
पुढच्या वेळेस पाहणार आहोत. पण जाता जाता मी तुम्हाला सांगेन, तुमच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू केवळ ख्रिस्त असणं गरजेचं आहे. आपण आपल्या जागेवरती राहूया. आपलं ऑफरिंग देवाच्या भांडारात जमा करत असताना एक गीत गायलं जाईल, त्यानंतर आपण प्रार्थना करू सर्वांसाठी आणि त्यानंतर आपण या